अरे वाच या केजीसी कुटुंबामध्ये मुली याबद्दल म्हणतात तुमच्या सर्वांचं स्वागत करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे। त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व पालक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो, नवशक्ती नवप्रेरणा आणि नवीन संकल्पनांना घेऊन आपण आज शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश करत आहात। मागील वर्षाचा थोडासा तरी आढावा आपल्या समोर सांगावा या अर्थानं मी उभा आहे। मागील वर्षी तसं तर पुरस्कार वर्ष आपलं ठरलेलं आहे। रयत शिक्षण संस्थेचं मानोजीराव निंबाळकर उपक्रमशील शाळा, त्याचबरोबर कर्मवीर पारितोषिक, त्याचबरोबर देसाई मॅडम यांना राज्याचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, त्याचबरोबर महेश बोयटे सरांना आदर्श गुरुकुल प्रमुख पुरस्कार, अशा पुरस्कार वर्ष मागच्या वर्षी झालं। आणि त्याचबरोबर 5वी शिष्यवृत्ती, 7वी RTS, 8वी NNMS आणि 8वी शिष्यवृत्ती, त्याचबरोबर 9वी रयत ऑलिम्पियाड, आणि ज्याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो ते 10वी चे निकाल आणि 12वीचे निकाल उत्तुंग आणि यशदायी लागलेले। माझे सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या कष्टामुळं, त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जिद्दीमुळे हे सर्व काही शक्य झालं। सर्व पालक बंधू भगिनी, सर्व स्टाफ, विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि समोर बसलेले माझे सगळेच या विद्यालयाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी काही इथे हजर आहेत, आता सगळ्यांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो। ज्या नवघातांनी आपल्या या विद्यालयामध्ये, या विद्यालयावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला, तर सगळ्यांचंही मी अभिनंदन करतो। 5वी ते 10वी पर्यंत जवळजवळ 150पेक्षा जास्त 190 विद्यार्थ्यांनी, नवीन विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे। जुनेही विद्यार्थी आपले इथे सगळे आज या निमित्तानं उपस्थित आहेत। विद्यालयाला एक चांगली परंपरा आहे। मगाशी सरांनी प्रास्ताविकात सांगताना विद्यालयाचा सगळा आढावा तुम्हाला सांगितलेला आहे, तो परत मी काही रिपीट करणार नाही। विद्यालयाला एक चांगली परंपरा आहे, जे गुणवत्ता निकालाची परंपरा असेल, गुणवत्तेची परंपरा असेल। आणि पहिल्या दिवसानिमित्त प्रथमतः मी आपला सर्व नवगत विद्यार्थ्यांचं व या विद्यालयात पूर्वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज हे वय तुमचं, आता हे शालेय जीवन हे तुमचं आयुष्याचा पाया घडवण्याचं ठिकाण आहे। तरी सर्वांना मी एकच विनंती करेन, या शैक्षणिक वर्षामध्ये आपण या विद्यालयामध्ये चांगले शैक्षणिक शिक्षण घेऊन, त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा, त्याचा निश्चितच तुमच्या भविष्यातील आयुष्यासाठी त्याचा फायदा होईल। त्याकरता सर्वांनी आपल्या सर्व गुरुजनांचं आदर करून, शाळेचं शिस्त राखून सर्वांनी या शाळेत सहकार्य करावं, नावलौकिक वाढवण्यास भर द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद। दर्शक माननीय श्री भैयासाहेब जाधवराव, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी
आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माननीय श्री भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांचंही आपल्या या ठिकाणी पालकही नवीन विद्यार्थ्यांप्रमाणे अतिशय उत्साहानं आपल्या शाळेमध्ये भरपूर प्रमाणात आलेले आहेत. त्या सर्व उपस्थित पालकांचंही मी या ठिकाणी आभार मानते. या विद्यालयामध्ये जे जे काही शैक्षणिक किंवा जे काही कार्यक्रम होतात, ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वांना भरघोष यश या ठिकाणी या शैक्षणिक वर्षामध्ये मिळो आणि या सर्वांसाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले विद्यालयाचे प्राचार्य आणि आपले मार्गदर्शक माननीय श्री ढाणे साहेब तसेच सर्व सहकारी बंधू भगिनी या सर्वांचा आज जी काही छान तयारी झालेली आहे त्या तयारीमध्ये सर्वजण सामील आहेत आणि त्या सर्वांचं विद्यालयामार्फत मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार मानते आणि सर्वांना या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये भरपूर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.